राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी। रिसोड, महाराष्ट्र। मुत्सदीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ। तर उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, असा प्रेरणादायी संदेश देणारे स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तिमत्वांच्या जयंतीनिमित्त उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अध्यात्म, संस्कृती आणि समाज जागृती या क्षेत्रातील प्रभावी वक्ते श्री जयंत वसमतकर उपस्थित होते। राष्ट्रीय सेवा योजना, NSS, सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या मार्गदर्शक भाषणात श्री वसमतकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील योगदानाचा उल्लेख करत सांगितले की सतत चिंतन, धर्म, अध्यात्म आणि मानवसेवा ही त्यांच्या जीवनाची मुख्य दिशा होती। भूतमात्रांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वतः आचरणातून पुरस्कार केला। परदेशात हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करीत जागतिक स्तरावर विश्वबंधुत्वाचा संदेश त्यांनी दिला, असे ते म्हणाले। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांनी जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या कार्याचा उल्लेख करताना युवकांना आव्हानांना धैर्याने तोंड देण्याचा संदेश दिला। संकटांच्या वेळी मागे न हटता चिकाटीने मार्गक्रमण करा, असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। जिजाऊ ही प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर खेडेकर यांनी केले। सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी घोडे हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रीतम वैराळ यांनी केले। विद्यार्थिनी मेघा इंगळे हिने जिजाऊ वंदना सादर केली, तर सलोनी अंभोरे हिने जिजाऊ सुंदर हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाला NSS प्रमुख डॉक्टर A.G. वानखडे, प्राध्यापक टिकार, प्राध्यापक डॉक्टर बुधवंत, प्राध्यापक डॉक्टर नंदेश्वर, प्राध्यापक डॉक्टर मेश्राम, प्राध्यापक पांढरे, प्राध्यापक बाजड, प्राध्यापक संदीप जुनघरे, प्राध्यापक राम जुनघरे, प्राध्यापक राऊत, प्राध्यापक साबळे, प्राध्यापक पाठक, प्राध्यापक बोंडे, प्राध्यापक वाघ, श्री ओंकार पुरी, डॉक्टर नरवाडे, डॉक्टर काळे, प्राध्यापक मनवर, प्राध्यापक प्रजापती, गोपाल कोल्हे, संतोष घुगे, सूरज नरवाडे, ऋषी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्वांना प्रेरणा देणारा ठरला।